बाळूमामाच्या या मंदिरात दरवर्षी एक अशी गोष्ट घडते जी ऐकण्यासाठी हजारो लोक पहाटेच जमा होतात। मार्च महिन्यात कोल्हापूरच्या आदमापूरमध्ये बाळूमामा भंडारा यात्रेत एक खास परंपरा पार पडते। तिला म्हणतात भाकणूक। पण भाकणूक म्हणजे नेमकं काय? म्हटलं जातं ही साधी भविष्यवाणी नसते, तर ती असते देवाची वाणी जी गुरु माऊली कृष्णात दोने महाराज यांच्या मुखातून व्यक्त होते। पहाटे 4 ते 6 या वेळेत हजारो भाविक हे भाकणूक ऐकण्यासाठी गर्दी करतात आणि यंदा जे सांगितलं गेले ते ऐकून सगळेजण हादरले आहेत। जगातला तणाव वाढणार आहे आणि तो तिसऱ्या महायुद्धात बदलू शकतो। भारत आणि पाकिस्तान मध्ये मोठं युद्ध होणार आणि भारतीय सैनिक इतिहास घडवतील। सगळ्यात धक्कादायक संकेत भारतातील एका मोठ्या नेत्यांची हत्या। राजकारणात मोठी उलथापालथ, मोठे पक्ष कमजोर आणि लहान पक्ष ताकदवान। महागाई वाढणार आणि सामान्य माणसाचं जगणं कठीण होणार। निसर्गही शांत बसणार नाही। भूकंप, सुनामी, वादळ आणि सगळ्यात विचित्र भाकीत म्हणजे 12 वर्षाची मुलगी आई होणार। हे सगळं सांगितलं गेलं गुरु माऊली कृष्णात दोने महाराज यांच्या मुखातून। आता हे खरं ठरणार की हे फक्त श्रद्धा आहे, हे तर येणारा काळच ठरवेल।